मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे 40 साईजमध्ये परफेक्ट क्रॉस पट्टीचा प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग कसं करायचं असतं एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते। ब्लाऊजची तयार उंची 15 आहे, त्याच्यामध्ये आपल्याला इथे 1 इंच वाढून घ्यायचं, म्हणजे आपल्याला इथे 16 टाकायचे आहे, ते लक्षात ठेवा। उंची अधिक 1 इंच आता असं मोजून घेते। हे पहा, उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घेते। मार्किंग करून झालं, एक लाईन ओढून घेते। ज्यांची साईज आहे त्यांनी असं पेपर कटिंग करून ठेवा, म्हणजे ब्लाऊज वरती ठेवून मार्किंग करायला आपल्याला सोपं जातं। त्यासाठी गळारुंदी 2.5 इंच, इथे मी गळारुंदीसाठी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। मार्किंग करून झालेलं आहे। आता मापाचं ब्लाऊज घ्यायचं, ते लक्षात ठेवायचं नेहमी, म्हणजे काय होतं चुकत नाही। हे पहा, एवढी शोल्डर पट्टी बघायची आपली किती आहे। हे पहा, वाटलं तर इथून इथपर्यंत, म्हणजे आपली इथे बाही जोडलेली असते ना, लक्षात ठेवायचं नेहमी। हे पहा, असं मार्किंग करून घ्यायचं। आता इथे बघू शकता, किंवा असं मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल, किंवा काय करायचं एक मार्किंग करून घ्यायचं। आता दाखवलं ती पद्धत वापरू शकता। आता इथे बघू शकता, ही आपण लाईन ओढून घेतली, म्हणजे हे झालं गळारुंदीचं मार्किंग। आता हे मार्किंग केलेलं ह्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं। हे पहा, असं ठेवून घेतलं, हे झालं आपलं तयार शोल्डर। समजून सांगते। हे पहा, असं ठेवायचं, हे मार्किंग वरती बरोबर हे आपलं केलेलं मार्किंग आलं पाहिजे। हे पहा, अशा पद्धतीने हे झालं आपलं इथे परफेक्ट तयार शोल्डर। आलं लक्षात, सोपं सांगितलं। आता इकडच्या बाजूला काय करायचं, 1 इंच वाढून घ्या। शिलाई मार्जिन लागतं ना आपल्याला, त्यासाठी ह्या बाजूला काय करायचं, 1 इंच वाढून घ्यायचं। ते कुठं लागतं तुम्हाला, इथे पायपिंग जोडण्यामध्ये लागेल, बाही जोडण्यामध्ये अर्धा इंच लागेल, ह्यामधलं अर्धा बाही जोडण्यामध्ये लागेल, अर्धा इंच पायपिंग जोडण्यामध्ये लागेल। आलं लक्षात, म्हणजे ह्या बाजूला आणि ह्या बाजूला, म्हणून साठी तयार शोल्डर तयार अधिक 1 इंच लक्षात ठेवायचं नेहमी। ही पद्धत तुमची कोणतीही साईज असू देत, ही पद्धत नेहमी लक्षात ठेवायला विसरू नका। आता इथं काय करायचं आपल्याला, हे पहा, इथून आपण हे शिलाई मार्जिनच्या साईड पकडलं ना, एक थोडंसं मोठं मार्किंग करते, आणि इथपर्यंत हे गळारुंदी झाली ना। आलं का लक्षात तुमच्या? ही पद्धत वापरत जा, म्हणजे काय होतं चुकत नाही त्यासाठी। आता इथून ह्या लाईनीपासून ते इथपर्यंत, म्हणजे हे शिलाई मार्जिनच्या सहित पकडावं लागेल, ते लक्षात ठेवा। आता इथे बघू शकता किती भरलं, एवढं भरलं माझं। तुमचं बघायचं लगेच किती भरलं, कारण की हे शोल्डर पट्टी असते ना, कोणाची छोटी असते कोणाची मोठी असते, म्हणून साठी समजून सांगितलं। म्हणजे ब्लाऊज वरून दाखवलं ना, तुमचा ब्लाऊज बघून तुमच्या नक्की लक्षात येईल, म्हणून साठी समजून सांगितलं। आलं लक्षात? आता मग काय करायचं, इथे एक मार्किंग करून घ्यायचं, इथपर्यंत म्हणजे कडेपर्यंत शिलाई मार्जिनच्या सहित परत एकदा समजून सांगितलं, म्हणजे काय होतं चुकत नाही त्यासाठी। आता असं पकडायचं आणि इथपर्यंत अंतर मोजून घ्यायचं। मोजून घेतलं, माझं भरलं एवढं, म्हणजे कडेपासून इथपर्यंत। आलं लक्षात, एवढं भरला। आता हे झालं आपलं परफेक्ट पूर्ण शोल्डर, म्हणजे आता इथे आपल्याला मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं। जेवढं शोल्डर घेतलं तेवढंच मुंडा घ्यायचा, परफेक्ट बसतो। हे पहा, मार्किंग करून झालं इथे। आलं लक्षात? एक लाईन ओढून घ्यायची ह्या बाजूला, हे अशा पद्धतीने। ह्या बाजूला सुद्धा मी अशी लाईन ओढून घेते, हे अशा पद्धतीने। आता इथे आज आपण बघतोय 40 साईज मध्ये। आता इथे आपल्याला 40चा चौथा भाग 10 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं, त्यामध्ये प्लस 2 इंच घ्यावं लागतं, ते लक्षात ठेवायचं नेहमी। आता सर्वात आधी चौथा भाग 10 इंच, हे पहा, इथून ह्या बाजूला सर्वात आधी चौथा भाग मार्किंग करून घ्यावं लागतं। हे पहा, इथून ह्या बाजूला हे अशा पद्धतीने ठेवून घेतलं, इथे मार्किंग करून घेतलं, आणि प्लस त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन आपल्याला घ्यावंच लागतं, ते लक्षात ठेवायचं नेहमी। एक लाईन ओढून घेते हे अशा पद्धतीने। आता इथे बघू शकता कमर घेर आहे 36। आता इथे काय करायचं, 36चा चौथा भाग 9 इंचावरती सर्वात आधी मार्किंग करून घ्यायचं, किंवा तुमचा कमर घेर तुम्ही मोजून घ्यायचा त्याचा बरोबर इथं। आता ज्या पद्धतीने आपण 36चा चौथा भाग मार्किंग करून घेतला, त्या पद्धतीने इथं आपलं कमर घेर किती आहे तो पूर्ण मोजून घ्यायचा, त्याचा बरोबर चौथा भाग काढायचा आणि इथं मार्किंग करून घ्यायचं, ते लक्षात ठेवायचं आहे। आता कमर घेरचा चौथा भाग इथे मी 9 इंचावरती मार्किंग करून घेते। तुमचा जेवढा असेल तेवढा मोजून घ्यायचा, चौथा भाग टाकून घ्यायचा। मार्किंग करून झालं। पहाटी टक्स मार्किंग करण्यासाठी 1 इंच लागतं, आणि 2 इंच शिलाई मार्जिन लक्षात ठेवत जा। कमर घेरचा चौथा भाग इथे मार्किंग करून घ्यायचा, 1 इंच घ्यायचं इथे पहाटी टक्स मार्किंग करण्यासाठी, आणि 2 इंच कंपल्सरी आपल्याला ते शिलाई मार्जिन पकडावंच लागतं, ते लक्षात ठेवत जा नेहमी। आता इथे बघू शकता, असं मी फक्त पेपर फिरवून घेतला, एक लाईन ओढून घ्यायची, हे अशा पद्धतीने। इथे आपण घेतलं 1 इंच, झाला चौथा भाग, 1 इंच घेतलं, आणि हे आपलं 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी घ्यायचं, जरी आपला ब्लाऊज फिट झाला तरी उसवायला आपल्याला सोपं पडतं त्यासाठी। आता इथे आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे, असं पकडायचं, मध्य करून घ्यायचा, मध्याचं मार्किंग झालेलं आहे। आलं लक्षात? आता समोरचा मुंडा, हे आपण सर्वात आधी पाठीची बाजू काढूया, नंतर समोरची बाजू। आता पाठीचा मुंडा 1.25 इंच, 1.25 इंचावरती 1 आणि 2 लाईनी 1.25 इंच मार्किंग करून घ्या। हे पहा,
मार्किंग करून घेते. मार्किंग करून झालं. आता इथे काय करायचं, सर्वात आधी मुंड्याला आकार देऊन घ्यायचं. काय करायचं, हे पहा इथून ना थोडं थोडं मार्किंग करत करत असं घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने आकार द्यायला सोपं जातं म्हणून समजून सांगितलं. जर तुम्हाला डायरेक्ट देता आलं तर डायरेक्ट सुद्धा देऊ शकता, पण काय काय वेळेस काय होतं नवीनला जमत नाही ना, म्हणून साठी समजून सांगितलं. मग त्याच्यावरती परत असं मार्किंग करून घ्यायचं. ह्या बाजूला जास्त घेऊ नका, ते लक्षात ठेवायचं. बऱ्याच वेळा काय होतं, ब्लाऊज आपला तयार झाला ना, मुंडा पुढे मागे होतो, त्यासाठी इथपर्यंतच आपला आकार इथं टच झाला पाहिजे. आलं लक्षात, हे पहा. मग त्याच्यावर थोडं थोडं मार्किंग करायचं. बरोबर आहे का आपल्याला बघता येतं, इथं आपला बरोबर असा अर्धगोल आला पाहिजे. हे अशा पद्धतीने आलं, व्यवस्थित आलं लक्षात. आता इथे काय करायचं, मापाच ब्लाऊज घ्यायचं आहे. गळा तुमचा किती सुद्धा वरती असू द्यात किंवा डीपमध्ये असू द्यात, ही पद्धत वापरायची आहे तुम्हाला. इथे मापाचं ब्लाऊज घ्या म्हणजे लक्षात येईल तुमच्या. आता इथं काय करायचं, एवढी पट्टी आपली तयार किती आहे, गळा वरती असू द्यात नाही तर डीपमध्ये असू द्यात, काही प्रॉब्लेम नाही. एवढी तयार पट्टी आता किती आहे बघा, 5 इंच माझी तयार भरते. तुमची किती सुद्धा भरू द्यात, तुमची वरती असू द्यात, आणखी 6 इंच असू द्यात, 7 इंच सुद्धा आवडीनुसार आपण ठेवू शकतो ना. आलं का लक्षात, तुमच्या तयार असू द्यात इथपर्यंत. 7 इंच असू द्यात तयार, 6 इंच तयार असू द्यात, त्याच्यामध्ये लगेच 1 इंच वाढून घ्यायचं. ते कुठे लागतं, अर्धा इंच. इथे वरच्या बाजूला अर्धा इंच लागेल, इथे खालच्या बाजूला अर्धा इंच लागेल. त्यासाठी तयार गळा किती आहे तो बघायचा आणि 1 इंच वाढून घ्यायचं. आलं लक्षात, म्हणजे एवढी पट्टी आपली मोजून घ्या आणि मार्किंग करून घ्या. आता इथे बघू शकता मी काय करते, सर्वात आधी नाही लक्षात आलं तर काय करायचं, हे पहा तयार गळा इथे आला माझा, त्याच्यामध्ये लगेच मी 1 इंच वाढवून घेते. हे पहा, शक्यतो काय करायचं, ब्लाऊज घ्यायचा कटिंग करताना मापे टाकताना, म्हणजे काय होतं चुकत नाही. आलं लक्षात. आता ही झाली आपली गळारुंदी, मग तेच गळारुंदीचं माप इथे मी टाकून घेते. आलं लक्षात, एक लाईन ओढून घेते. हे पहा इथे अशा पद्धतीने. गळा तुमचा किती सुद्धा वरती असू द्या ते लक्षात ठेवा, मोजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्यायला विसरू नका, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे बघू शकता मी असं मार्किंग करून घेते गळारुंदी. आलं लक्षात. आता इथे आपला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. अंदाजाने दिला तरी सुद्धा चालेल, किंवा 1/2 इंच मार्किंग करून घ्या, किंवा 1 इंच घेतलं तरी सुद्धा चालतं, किंवा काय करायचं असं अंदाजाने सुद्धा देऊ शकता. हे अशा पद्धतीने थोडं थोडं मार्किंग करायचं, म्हणजे आपलं काय होतं, इथे गळ्याचा आकार बरोबर आहे का असं लक्षात येतं आपल्या. हे अशा पद्धतीने अर्धगोल असं देऊन घ्यायचा. सोपं आहे एकदम. इथपर्यंत बरोबर झालेलं आहे. आता इथे आपल्याला टक्स मार्किंग करून घ्यायचं. हे 2 इंच घेतलं का आपण, हे 2 इंच, ही लाईन 1 नंबरची लाईन, असा टेप पकडायचा आणि बरोबर त्याचा असा मध्य करून घ्यायचा. हे पहा मार्किंग असं बरोबर होऊन जातं म्हणून साठी समजून सांगितलं. आता इथे बघू शकता गळा तुमचा अजून खाली येणार ना, म्हणजे अर्धा इंचाने. तुम्ही ते बरोबर अर्धा इंच पकडा. त्यासाठी आपण इथे काय केलं, शोल्डर तयार अधिक 1 इंच पकडलं. जास्त असं कमी सुद्धा नसतं घ्यायचं. बऱ्याच वेळा काय होतं, सिल्की ब्लाऊज पीस असतं, पटकन निघून सुद्धा जातं. त्यासाठी कंपल्सरी अर्धा इंच पकडत जा, काही प्रॉब्लेम नाही. उलट गळ्याचा आकार सुद्धा व्यवस्थित येऊन जातो. आणि बाही जोडण्यामध्ये तुम्ही यामधला अर्धा इंच असं पकडत जा, म्हणजे कोणताही प्रॉब्लेम येत नाही. आलं लक्षात. आता इथे बघू शकता गळा तुमचा अजून इथे येईल ना अर्धा इंचाने. आलं का लक्षात. हे पहा इथे येईल. मग काय करायचं, ही लाईन आपण बरोबर आहे. आता फक्त काय करायचं, ही लाईन अशी ओढून घ्यायची. सोपं सांगितलं. मग ह्याच्यावरती काय करायचं, अशी लाईन ओढून घ्यायची. ह्याचा आपण मध्य केलं ना इथे, मग त्याच्यावरती अशी लाईन ओढून घ्यायची. आलं लक्षात. आता मग आपण हे 1 इंच घेतलं होतं का नाही, म्हणजे काय होतं, कमर फिटिंग आहे ना आपली परफेक्ट होऊन जाते, कमी जास्त होत नाही. त्यासाठी कमर घेर मोजून घेतला तरी सुद्धा चालेल. आता बघू शकता, मग ह्या बाजूला अर्धा इंच, ह्या बाजूला अर्धा इंच, हे 1 इंच घेतलं का, इथे अर्धा आणि इथे अर्धा, व्यवस्थित झालं. आलं लक्षात. आता इथं काय करायचं, असा बरोबर पट्टीचा वापर करायचा आणि असा त्रिकोण असा मार्किंग करून घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने झालं. बरोबर सोपं सांगितलं, ही पद्धत नेहमी वापरत जा. आता हे आपल्याला इथून कट करून घ्यायचंय पहा, इथून हे पहा, आणि असं पेपर कटिंग करून ठेवा, हे लक्षात ठेवायचं आहे. हे पहा आता मुंडा, हे पहा अशा पद्धतीने मापे चुकू देऊ नका फक्त. हे पहा अशा पद्धतीने. आता जर बऱ्याच जणींना काय होतं, इथे प्रॉब्लेम येतो, बघू शकता, मी समजून सांगते ते सुद्धा तुम्हाला लगेच. इथे अर्धा इंचाने डाऊन करून घेतलं तरी सुद्धा चालेल. बऱ्याच वेळा इथे प्रॉब्लेम येतो, म्हणून साठी एक तुम्ही ह्या पद्धतीने शिलाई करून बघू शकता आणि एक ह्या पद्धतीने करा, तेवढा तुमचा सराव सुद्धा होऊन जाईल. आलं लक्षात. हे पहा आता इथं काय करायचं, अर्धा इंचाने डाऊन करायचं, म्हणजे फक्त काय करायचं, अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं. हे पहा इथे मी लगेच दाखवते तुम्हाला, अर्धा इंच मार्किंग करून झालं इथे बरोबर. आलं लक्षात. त्या पद्धतीने समोरच्या सुद्धा बाजूला करून घ्यायचं. लक्षात ठेवा, दोन्ही सुद्धा बाजूला. वाटलं तर लिहून ठेवायचं, इथे असा पेपर घ्यायचा, त्याच्यावरती लिहून ठेवायचं कुठं मार्किंग कुठं करून घ्यायचं. आलं लक्षात, म्हणजे चुकत नाही, परफेक्ट होऊन जातं तुम्हाला दुसऱ्या वेळेस कटिंगला. आता मग हा आपला मुंड्याचा आकार. हे पहा इथपर्यंत बरोबर. मग इथून थोडंसं असं डाऊन करून घ्यायचं. सोपं आहे. किंवा ह्या पद्धतीने द्या, इथून इकडच्या बाजूला द्यायचं, मग इकडं अशा पद्धतीने होऊन जाणार. हे पहा अशा पद्धतीने इकडं असं घ्यायचं ह्याच्यावरती. हे पहा
बरोबर होऊन जाते. त्या पद्धतीने समोरच्या सुद्धा बाजूचा आकार देऊन घ्यायचा, म्हणजे कोणताही प्रॉब्लेम येत नाही. आणि असा आकार दिलेला असेल ना, मग तुम्ही असं कट करून घ्या. ही एक पद्धत झाली, मागाशी कट केलेलं. आलं लक्षात? हे पहा, ही एक पद्धत झाली, मागाशी कटिंग केलेलं. बाजूला ठेवते. आता दुसरी सुद्धा पद्धत मी इथे तुम्हाला समजून सांगितली. आलं लक्षात? हे पहा, हे सुद्धा मी तुम्हाला इथे कट करून दाखवते वाटलं तर. हे पहा, अशा पद्धतीने होऊन जाणार तुमचं. आलं लक्षात? हे पहा, हे झालं परफेक्ट. इथे जर प्रॉब्लेम येत असेल तर ती पद्धत वापरू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये. आता हे मी इथे कट करून टाकते. गळा लगेच कट करत नाही, कारण की समोरच्या बाजूचं मार्किंग करण्यासाठी आपल्याला हे लागणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे काय करा, हे पहा, थोडंसं मार्किंग करून ठेवा इथे मध्यावरती. हे पहा, म्हणजे काय होईल, जर आपण हे ब्लाऊज पीसावरती ठेवलं तरी मार्किंग करायला सोपं पडेल, म्हणजे दोन्ही सुद्धा बाजूंना आपलं एकसारखं मार्किंग होऊन जातं त्यासाठी. आता इथे बघू शकता, हे व्यवस्थित झाला. दुसरा पेपर घेते. दुसरा पेपर घेतला. हे पहा, थोडासा मोठा घ्या कटिंगसाठी लागणारा, म्हणून ते समजून सांगितलं. आता ह्याच्यावरती असं ठेवून घेतलं. आता इथे तुम्हाला काय करायचं, एक पद्धत वापरत जा. ह्या बाजूला सुद्धा थोडीशी जागा ठेवायची. तुम्हाला फक्त एकदाच पेपर कटिंग करून ठेवायचं आहे, तुम्हाला व्यवस्थित दिसेल म्हणूनसाठी ह्या पेपरवरती मी दाखवलेलं आहे, ते लक्षात ठेवा. मार्किंग म्हणजे काय होतं, चुकत नाही म्हणूनसाठी समजून सांगितलं. आता ह्या बाजूला सुद्धा मी थोडंसं असं घेते. हे पहा, इथे सुद्धा व्यवस्थित झालं. इथे सुद्धा जागा ठेवा. आपल्याला क्रॉसपट्टीचं थोडंसं वाढून घ्यावं लागतं, आलं लक्षात? आणि ह्या सुद्धा बाजूला मधलं अंतर येतं समोरच्या बाजूला, ते वाढून घ्यावं लागतं ह्या बाजूला थोडंसं, म्हणजे ह्या बाजूला. त्यासाठी थोडंसं जागा ठेवा. आता इथे काय करायचं, पाठीची बाजू ठेवली आहे अशीच, आहे अशीच. मुंड्यात सुद्धा आकार आहे असाच, इकडे सुद्धा बाजूला आहे असंच मार्किंग करून घ्या. आहे असंच पाठीची बाजू ठेवायची, आहे असंच मार्किंग करून घ्या. सर्वात आधी सोपं आहे एकदम. इथे बघू शकता, मी आहे असं ठेवून मार्किंग करून घेतलेलं आहे. आता हे मी बाजूला ठेवून घेते. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे, म्हणजे काय होतं, समोरच्या बाजूचं मार्किंग करताना अजिबात चुकत नाही. आता हे मी बाजूला ठेवून घेते. आता हे आपलं परफेक्ट झाला. आता सर्वात आधी मुंड्याचा आकार, हे पहा, एक लाईन ओढून घेते सरळ. हे पहा, इथून लक्षात ठेवा, इथून पट्टीचा वापर करत जा शक्यतो. हे पहा, एक लाईन ओढून घेतली, पेपर असा फिरवून घेते, आणि इथे हे आपलं शोल्डर आहे, लक्षात ठेवा, असं पकडायचं. हे पहा, एक लाईन ओढून घ्यायची. हे पहा, अशा पद्धतीने इथे अशी लाईन आली पाहिजे, आणि इथे सुद्धा अशी लाईन आली पाहिजे. आलं लक्षात? आता पेपर असा मी फिरवून घेतला, मार्किंग करून झालं. ह्या सुद्धा बाजूला व्यवस्थित झालं. आता इथून 2 इंच आपण फिटिंग मार्किंग पकडलं होतं ना, हे पहा, बरोबर भरतंय का, म्हणजे इथं हे जुळलं पाहिजे. हे पहा, हा राऊंड आहे ना अर्धगोल, इथं असं जुळलं पाहिजे. इथं बघायचं आपलं लगेच बरोबर आहे का नाही, तर लगेच असा थोडासा आकार देऊन द्या इथे. हे पहा, असं जुळवून. हे पहा, आपण ठेवून ते मार्किंग करून घेतो ना, हे 2 इंच आपलं फिटिंग मार्जिन इथे बरोबर हे जुळलं पाहिजे. आलं लक्षात? आता इथे मी समोरचा मुंडा 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. 1.5 इंच म्हणजे किती, 1 ला 2 लाईनी कमी. आलं लक्षात? हे पहा, एक मार्किंग करून घेते इथे.
मार्किंग करून झालेलं आहे. आता काय करायचं, इथून हे पहा, इथूनच हे 2 इंचाची लाईन ओढली का आता मी, हे पहा परत एकदा समजून सांगते, हे पहा असं इथं आलं आणि इथून हे पहा त्याच्यावरून थोडं 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 मार्किंग करत करत अशा पद्धतीने ह्या बाजूला घ्यायचं किंवा असा अर्धगोल इकडच्या बाजूला असं देऊन घ्यायचं आहे अशा पद्धतीने. थोडंसं मोठं माप आहे म्हणून समजून सांगते, हे पहा अशा पद्धतीने अर्धगोल असं देऊन घ्या. इथे आपल्या मुंड्याचा आकार परफेक्ट झालेला आहे. आणि जर तुम्हाला समोरच्या बाजूला इथे प्रॉब्लेम येत असेल तर मग काय करायचं, हे पहा इथूनच घ्यायचं, मध्याचं वाटलं तिथे मार्किंग करून ठेवा आणि 2 लाईनी बाहेरच्या बाजूला जायचं, 2 लाईनी फक्त, टेपच्या 2 लाईनी असं मार्किंग करून घ्यायचं, टेपच्या फक्त 2 लाईनी असं मार्किंग करून घ्यायचं. इथे इथून हा आकार थोडं थोडं मार्किंग करायचं, हे पहा इथून घ्यायचं, ह्याच्यावरून मार्किंग केलं आता त्याच्यावरती, मग वरच्या बाजूला असं घ्यायचं, हे अशा पद्धतीने. इथे जर प्रॉब्लेम येत असेल तर ती पद्धत वापरा, नसेल येत तर असा आकार द्यायचा, डायरेक्टली वरच्या बाजूला घ्यायचं. आणि असेल प्रॉब्लेम तर ही पद्धत सुद्धा वापरा आणि ही सुद्धा वापरा, दोन्ही पद्धतीमध्ये सुद्धा करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. पण बघा कोणती पद्धत तुम्हाला व्यवस्थित वाटेल किंवा परफेक्ट ब्लाऊज बसेल त्या पद्धतीने तुम्ही परफेक्ट कटिंग करून शिलाई सुद्धा करू शकता. नक्की वापरा ही पद्धत, ते लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळी इथे प्रॉब्लेम येत असेल तर तो येणार नाही. आणि ते तर मी मागाशी तुम्हाला समजून सांगितलं, आलं लक्षात. दोन्ही पद्धतीमध्ये सुद्धा एक एक ब्लाऊज तुम्ही तयार करू शकता. आता ह्या बाजूला गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते, हे पहा झालं बरोबर. आता पेपर ह्या बाजूला मी असा फिरवून घेते फक्त, म्हणजे काय होईल तुम्हाला मापे समजायला सुद्धा सोपं पडेल त्यासाठी. आता इथे आपल्याला समोरचा गळा मार्किंग करून घ्यायचा आहे, हे पहा असं ठेवून घ्या बरोबर, हे अशा पद्धतीने ठेवून घेतलं मी इथे. आता हे शोल्डर आहे, असा टेप ठेवून घ्या इथे. किती आहे तयार, 6.5 इंच तयार आहे. वाटलंच तर काय करायचं, असं एका लाईनीमध्ये पकडायचं. आपली पायपिंग आहे का, हे पहा अशी लाईन ओढून घ्यायची आणि त्याच्या लाईनी बरोबर असं मोजून घ्यायचं, ते लक्षात ठेवा. हे पहा इथे माझा भरला 6.5 इंच तयार भरला, तुमचं बघायचं लगेच किती आहे आणि आहे तेवढा गळा टाका. हे पहा इथे मी माझा जेवढा गळा भरला ना तेवढा मार्किंग करून घेते. तुमचा किती सुद्धा भरलेला असू द्यात, कोणाचा 7 इंच असतो, कोणाचा 7.25 असतो, 6.5 इंच असतो, कोणाचा 6 इंच असतो, आहे तेवढा टाका, त्याच्यामध्ये कुठलाही बदल नका करू. आता गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते, एक लाईन ओढून घेते, ह्या सुद्धा बाजूला मी एक लाईन ओढून घेते. हे पहा झालं व्यवस्थित. आता इथे आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा, अंदाजाने देऊन घ्या गळ्याचा आकार. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने इथे आपला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. किती भरते माझं ते बघते, 1.25 इंच भरते. मग काय करा, इथून 1.25 इंच मार्किंग करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने इथे सुद्धा तुम्ही गळ्याचा आकार देऊ शकता. आता हे झालं एकदम असं परफेक्ट. गळा आहे तेवढंच का टाकायचं असतं, म्हणजे काय होतं आपलं शोल्डर उतरत नाही, ब्लाऊज बसायला गळ्यामध्ये सुद्धा एकदम असा परफेक्ट बसतो त्यासाठी. आता इथे बघू शकतो मी थोडंसं तुम्हाला समजून सांगते. हे पहा इथून काय करायचं, 1/2 इंच आपलं शोल्डर अशा पद्धतीने शिलाई होतं ना, 1/2 इंच आपण पकडतोच नेहमी. आता इथे गळा अजून तुमचा इथे खाली होणार, हे पहा इथे मार्किंग करून घेते. हे पहा अशा पद्धतीने तुमचा गळा येणार ना या बाजूला, मग इथे येणार तुमचा गळा अजून 1/2 इंचाने खाली होतं, ते लक्षात ठेवा इथे. हे पहा अशा पद्धतीने मी काय केलं, आता एक लाईन ओढून घेते, इथे सुद्धा मी 1/2 इंच आपलं शोल्डर शिलाईमध्ये जातं, आपला गळा सुद्धा 1/2 इंचाने हे पहा अशा पद्धतीने खाली होणार. हे पहा अशा पद्धतीने गळा तुमचा येणार आहे ह्या बाजूला. फक्त समजून सांगते म्हणजे लक्षात येईल तुमच्या. गळा आपण आहे तेवढा का टाकतो, हे पहा बघू शकता अशी लाईन ओढून घेते. झालं परफेक्ट. आता शिलाई होऊन तुमचा गळा इथे येणार आणि इथे येणार, ते लक्षात ठेवा. आपण मार्किंग करताना कशा पद्धतीने केलं, सुरुवातीला इथून इथपर्यंत गळा टाकला आणि तयार झाल्याच्या नंतर गळा इथे येणार म्हणजे 1/2 इंचाने खाली, आणि तेवढाच हा 1/2 इंचाने खाली येणार आहे, ते लक्षात ठेवा. त्यासाठी गळा आहे तेवढा टाका, म्हणजे कोणताही प्रॉब्लेम येत नाही, गळ्यामध्ये ब्लाऊज व्यवस्थित बसतात, शोल्डर अजिबात उतरत नाही त्यासाठी. आता इथे मी तुम्हाला थोडंसं समजून सांगते. हे पहा 1/2 इंचाने खाली आलं, हे सुद्धा 1/2 इंचाने खाली आलं. आपण सुरुवातीला कशा पद्धतीने मार्किंग केलं होतं, हे वरची बाजू आणि ही वरची बाजू किती टाकलं होतं माझा एवढा तयार, आलं लक्षात. आता खाली आला शिलाई होऊन, हा सुद्धा खाली आला शिलाई होऊन, म्हणजे हा तुमचा ब्लाऊज तयार झाल्याच्या नंतर होणार हे अंतर म्हणजे खालचं अंतर, ह्याचं हे खालचं अंतर, ह्याचं हे खालचं अंतर. आता ते अंतर सुद्धा आपण इथे मोजून बघूया. हे पहा परफेक्ट तेवढंच भरतंय, आलं लक्षात. त्यासाठी गळा आहे तेवढं टाका, कोणतीही तुमची साईज असू देत, आहे तेवढा गळा टाकायचा, मी नेहमी तुम्हाला सांगत असते. आता सर्वात सोपी पद्धत समजून सांगते. हे पहा हे शोल्डर आहे, मोठं करते मी थोडंसं मार्किंग इथे. हे पहा मोठं केलं, थोडंसं मोठं केलं. हे पहा ही लाईन ही आपली गळा रुंदी, त्याची ही लाईन लक्षात ठेवा. आणि हे एवढंच अंतर त्याचा मध्य करून घ्यायचा. हे पहा असं पकडा, म्हणजे ह्याचा मध्य करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा असं पकडायचं आणि ह्याचा बरोबर असा मध्य इथे करून घ्यायचा. झालं व्यवस्थित.
आता इथं काय करायचं, पट्टीचा वापर करायचा आणि खालीपर्यंत एक लाईन ओढून घ्यायची. हे पहा, खालीपर्यंत हे पहा लाईन ओढून झालेली आहे. बघू शकता इथे मी खालीपर्यंत एक लाईन अशी ओढून घेतली तरी सुद्धा चालेल, म्हणजे मापे चुकत नाही म्हणून साठी समजून सांगितलं. आता इथे आपल्याला सर्वात आधी क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घ्यावं लागणार आहे. लक्षात ठेवा, मापाचा ब्लाऊज घ्या, म्हणजे समजायला सोपं पडेल. हे पहा, ही तयार आहे, ही तयार आपली क्रॉसपट्टी आहे. तुम्हाला थोडंसं समजून सांगते. हे पहा, इथे आपली तयार आहे. मार्किंग करून घ्या लगेच. मार्किंग करून झालं. हे पहा, मोठं थोडंसं केलं म्हणजे समजायला सोपं पडेल. आता हे असं पकडायचं, म्हणजे इथपर्यंत ही तयार आहे, एवढीच पट्टी. आता ही आपली फिटिंगची बाजू आहे आणि ही सुद्धा आपली फिटिंगची बाजू. आता फिटिंगची बाजू फिटिंगच्या बाजूला अशी पकडायची आणि सर्वात आधी खूप महत्वाचं आहे, हे पहा असं पकडलं, फिटिंगची बाजू. हे पहा तयार आहे. हे पहा ह्या लाईनीवरती ठेवून घ्यायचं. हे पहा ठेवून घेतलं. आता इथे आपण आत्ताच मार्किंग करून घेतलं होतं, असं मार्किंग तिथे करून घ्यायचं, म्हणजे ही तुमची परफेक्ट ह्याच्यावरती सुद्धा तयार होणारी आहे. आपल्याला अजून शिलाई मार्जिंग वाढवून घ्यायचं असतं, ते लक्षात ठेवा. आपल्याला इथे सुद्धा अर्धा इंच लागणार आहे आणि ते ही दुसरी सुद्धा जोडू शकतो आपण. आतल्या बाजूने दुसरी सुद्धा जोडावी लागते ना, हे अशा पद्धतीने. म्हणजे इथे तुम्हाला अर्धा इंच लागणार आहे, म्हणजे 1 इंच इथे शिलाई मार्जिंग आपल्याला वाढवून घ्यावंच लागतं. सर्वात आधी पहिलं मार्किंग हे करावं लागणार तुम्हाला. त्यासाठी हे पहा आहे तयार, मार्किंग करून घेतलं. परत एकदा समजून सांगते, कारण की आपण नवीन असतो, म्हणजे मापे चुकत नाही म्हणून डबल समजून सांगत असते. हे पहा असं ठेवायचं, मोजत बसू नका. हे पहा डायरेक्ट असं मार्किंग करून घ्यायचं, ह्याच्यावरती असं ठेवून घ्यायचंय. एक लाईन ओढून घेतली, हे झालं सोपं. आता ह्या बाजूला असं ब्लाऊज घेते इथे सुद्धा. आता इथं काय करायचं, हे पहा थोडीशी उंच असते, वाटलंच तर काय करा, हे पहा ह्या लाईनीवरती असं ठेवायचं. ही सुद्धा बाजू, हे पहा सोपं सांगते एकदम. हे पहा ही बाजू ह्या लाईनीवरती अशी ठेवायची आणि इथे हे पहा असं ठेवायचं, इथे आणि इथे असं ठेवायचं, म्हणजे चुकणार नाही, परफेक्ट तयार होऊन जाईल. मग काय करायचं, इथे मार्किंग करून घ्यायचं. हे पहा झालं सोपं. आता हे मी बाजूला ठेवून घेते. आलं लक्षात तुमच्या? सोपं सांगितलं. ही फिटिंगची बाजू इकडे ठेवायची आणि समोरची म्हणजे हुक आणि लूक पट्टी असते आपली. आता ह्याला काच बटन पट्टी आहे तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. कोण कोण आवडीनुसार आपण ब्लाऊज वापरू शकतो. हे पहा आता ह्या बाजूला मग ही बाजू अशी ठेवायची. आता जिथपर्यंत ही तयार आहे ना, हे पहा इथे तयार आहे, मग काय करायचं, असं ठेवायचं, फक्त गुढी पडू द्यायची ना, मग लगेच असं इथे मार्किंग करून घ्यायचं. आता हे झालं एकदम असं सोपं तुम्हाला. आता हे मी बाजूला ठेवून घेते. आता पेपर फक्त ह्या बाजूला फिरवून घेते. हे अशा पद्धतीने होऊन जाणार. आता नाही लक्षात आलं तर काय करायचं, हे पहा पट्टीचा वापर करायचा आणि इथं आपण लाईन ओढून घेतली का, ती सरळ ओढून घ्या. सरळ, हे पहा सरळ ओढून घेते. हे पहा अशा पद्धतीने डायरेक्ट अशी सरळ लाईन ओढून घ्या, कारण की ही बाजू थोडीशी अशी उंच असते, आकार द्यायला सोपं पडेल त्यासाठी. मग काय करायचं, ही लाईन आपण इथं ओढून घेतली का, ती अशी सरळ ओढून घ्यायची. मग हा दिलेला आकार थोडासा असा करून घ्यायचा. हे अशा पद्धतीने सोपं झालं एकदम. आलं लक्षात तुमच्या? हे पहा म्हणजे काय होतं, मापे चुकत नाहीत म्हणून साठी समजून सांगितलं. आता इथपर्यंत आलं तुमच्या लक्षात. आता इथे शिलाई मार्जिंग 1 इंच लगेच लिहून ठेवा वहीमध्ये. 1 इंच, 1 इंच, 1 इंच. ते कुठं लागतात ते सुद्धा लगेच तुम्हाला समजून सांगते. हे पहा शिलाई मार्जिंग पकडावंच लागतं, लक्षात ठेवा. जरी तुम्ही साध्या ब्लाऊजमध्ये जर ही कटिंग करचाल किंवा अस्तरच्या ब्लाऊजमध्ये सुद्धा ही कटिंग करचाल, तेव्हा शिलाई मार्जिंग लागतं खालच्या बाजूला वाढवण्यासाठी. हे पहा फक्त असं आलं लक्षात. फक्त ह्यालाही जोडून घेतलं, ह्यालाही जोडून घेतलं. आलं लक्षात? सोपं सांगितलं. आता हे कुठं लागतं ते सुद्धा तुम्हाला इथे मी समजून सांगते. ह्यामधलं अर्धा इंच इथे लागेल. हे पहा इथे लागेल. आलं लक्षात? म्हणजे ही पट्टी जोडण्यामध्ये लागणार. आलं लक्षात? म्हणजे ही पट्टी जोडण्यामध्ये, आणि राहिलेलं अर्धा इंच तुमचं इथे जाणार. आलं लक्षात? आणि तयार होणार ही मधलं अंतर राहणार. आलं लक्षात? सोपं सांगितलं. आता ते कुठं लागणार, हे पहा ही डबल आहे. आता इथे बघू शकता हा ब्लाऊज पीस आहे, पण ही जोडलेली अस्तरची आहे. आलं लक्षात? हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे इथं तुम्हाला अर्धा इंच लागेल वरच्या बाजूला आणि इथे अर्धा इंच लागेल. हे तयार झालं, पण शिलाई मार्जिंग आपल्याला पकडावं लागेल ना. अलग लक्षात तुमच्या? मग इथे जोडण्यामध्ये अर्धा इंच लागेल आणि इथे जोडण्यामध्ये अर्धा इंच लागेल. म्हणजे ही आपली कटोरी ब्लाऊज आहे, पण इथे आपण काय करणार आहोत, थोडंसं प्रिन्सेस कटचा आपल्याला इथे आकार द्यावा लागतो. मग ही पट्टी इथं जोडण्यामध्ये लागेल आणि इथं आपल्याला ही जोडण्यामध्ये लागेल. आलं लक्षात? सोपं सांगितलं. तयार अधिक 1 इंच वहीमध्ये लगेच लिहून ठेवा. नक्की लक्षात येणार ही सोपी पद्धत समजून सांगितलेली आहे. आता इथे मी तुम्हाला गळ्याबद्दल थोडंसं समजून सांगते. सर्वात आधी जिथे आपले हे शोल्डर तयार आहे की तिथे मार्किंग करून घेते, म्हणजे लक्षात येईल तुमच्या.
हे पहा मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे बघू शकता हुक आणि लूप पट्टी जोडताना आपण किती पकडतो, अर्धा इंच पकडतो. इथे एक मार्किंग करून घेते मी फक्त अर्धा इंचचा, किंवा जेवढं तुम्ही पकडता तेवढं, शक्यतो अर्धा इंच पकडत जा, त्यानुसार इथे मी तुम्हाला दाखवते. हे पहा मार्किंग करून झालं. आता इथे मी तुम्हाला गळा मोजून दाखवते. हे पहा ब्लाऊज आपला हा तयार आहे, म्हणजे हे सुद्धा शिलाई होऊन आपलं इथून तयार होणारं अंतर असतं. मग मी त्याच्यावरती ठेवते. हे पहा फक्त समजण्यासाठी समजून सांगते. हे पहा इथे ठेवलं. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता परफेक्ट इथे ह्या लाईनीवरती बरोबर आलं. म्हणजे वरच्या बाजूला हे जे अर्धा इंच राहिलेलं आहे का, वरच्या बाजूचं अर्धा इंच ते आपलं हे बरोबर राहतं. हे पहा हे अर्धा इंच आतमध्ये जाणार. हे पहा हे अर्धा इंच आलं लक्षात. गळा फक्त व्यवस्थित मोजून घ्यायला विसरू नका, ते लक्षात ठेवायचं आहे. बघू शकता हे पहा अशा पद्धतीने तुमचा कोणताही ब्लाऊज असू दे. हे पहा परफेक्ट हे आपलं तयार शोल्डर इथे हे तुमचं तयार होणार. वरचं बरोबर अर्धा इंच आपलं इथे जात आहे शिलाई मार्जिंगमध्ये. आलं लक्षात. सोपं सांगितलं. इथे बरोबर तुमचं एवढं जाणार ह्या बाजूला जोडण्यामध्ये, म्हणजे हुक आणि लूप पट्टी जोडण्यामध्ये. आलं लक्षात. आता इथे बघू शकता ब्लाऊजची तयार होणारी उंची 15 इंच आहे, म्हणून मी इथे वरून 10 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा इथून इथून मी 10 इंचावरती मार्किंग करून घेतलं. हे पहा झालं बरोबर. एक मार्किंग करून घेतलं इथे, ते लक्षात ठेवा. इथे मी तुम्हाला वरून येणाऱ्या उंचीनुसार समजून सांगते. हे पहा बघू शकता, जर तुमच्या ब्लाऊजची उंची तयार होणारी उंची 11 ते 12.5 असेल तर 9 इंच घ्यायचं, 13 ते 14 असेल तर 9.5 घ्यायचं, आणि 14.5 ते 16 असेल तर 10 इंच ठेवायचं. म्हणून मी इथे वरून येणारं उंचीचं मार्किंग इथे 10 इंचावरती ठेवलं. आलं लक्षात. आता इथे आपल्याला खोलगट भाग तयार होण्यासाठी मार्किंग करून घ्यायचं 1.25 इंच. ते कुठं करायचं, 1.25 इंच लक्षात ठेवा. 1.25 इंच ह्या रेषेच्या पलीकडच्या बाजूला 1.25 इंच. हे पहा 1.25 इंच, कारण की बसायला सुद्धा परफेक्ट ब्लाऊज बसला पाहिजे, खोलगट भाग सुद्धा परफेक्ट झाला पाहिजे. त्यासाठी ह्या रेषेच्या पलीकडे 1.25 इंच वहीमध्ये लगेच लिहून ठेवा, आणि ह्या रेषेच्या अलीकडे 1.25 इंच. हे पहा झालं बरोबर. आता इथं काय करायचं, बरोबर असा त्रिकोण तयार करून घ्या. हे पहा तिथेच आपला खोलगट भाग तयार होतो. हे आपल्याला कट करावं लागतं. हे जवळ येतं, जवळ आलं ना ते असं एकदम असा खोलगट भाग आपला तयार होतो. ब्लाऊज बसायला एकदम असं परफेक्ट बसणार आहे. इथे बघू शकता हे प्रत्येक साईज अनुसार आहे. आज आपण बघतो ह्या साईजमध्ये, म्हणून मी इथे काय केलं 1.25 इंच टाकलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि उंचीनुसार मगाशी मी तुम्हाला दाखवलेलं आहे. हे पाहिजे तुमची साईज आहे. छातीचा चौथा भाग, छातीची परफेक्ट घडी, गळा रुंदी साईज अनुसार इथपर्यंत, आणि तयार उंची उभा टक्स मार्किंग असतं हे, आणि छाती टक्स म्हणजे खोलगट भाग तयार होणार आपलं. लक्षात. म्हणजे हा इथला हे अंतर असतं. तुम्ही एक फोटो काढून ठेवा, तुम्हाला ह्याचा खूप फायदा होईल, आणि वहीमध्ये लिहून ठेवा. म्हणजे काय होतं, मापे चुकत नाहीत म्हणून साठी समजून सांगितलं. वहीमध्ये लिहून ठेवा. आता इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा हे दोन्ही एकत्र मोजून घ्यायचं. ह्या बाजूला असा पेपर फक्त फिरवून घेते, मध्ये समजायला तुम्हाला सोपं पडेल त्यासाठी. हे पहा हे दोन्ही म्हणजे इथून इथपर्यंत एकत्र मोजून घ्यायचं, एकत्र. हे पहा क्रॉसपट्टी वाढवायची नाही, क्रॉसपट्टी आहे एवढीच ठेवणार आहोत. क्रॉसपट्टीमध्ये कुठलाही बदल होत नसतो, ते लक्षात ठेवा. हे पहा इथून असं मोजलं, माझं भरलं एवढं. आता तेच मार्किंग ह्या बाजूला असं वाढवून घ्या, किती सुद्धा भरलेलं असेल तेवढं ते वाढवावंच लागतं. हे आपल्याला कट करावं लागतं, म्हणजे ते अंतर जवळ येतं. मग काय होतं, पाठीच्या बाजूला फिटिंगला पुरत नाही समोरची बाजू, त्यासाठी हे आपल्याला कट करावं लागतं. म्हणजे हे अंतर जवळ येतं ना, म्हणजे इथं आपला परफेक्ट असं खोलगट भाग तयार होतो, त्यासाठी हे अंतर असतं. मग हे अंतर जर आपण कट केलं तर पाठीच्या बाजूला फिटिंगला पुरत नाही, म्हणून हे आपलं जेवढं भरेल ना हे अंतर एकत्र मोजून घ्यायचं. हे पहा माझं एवढं भरलं, मग तेवढंच मार्किंग ह्या बाजूला लगेच असं वाढून घ्यायचं. क्रॉसपट्टी वाढवायची काहीही गरज नसते, लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा फक्त पेपर फिरवून घेतला. आता इथं वाढून घेतलं ना आपण, म्हणजे इथपर्यंत भरलं. आलं लक्षात तुमच्या. हे पहा इथपर्यंत भरलं. एक लाईन ओढून घेते इथे मी. हे पहा लाईन ओढून झालेले आहे. आता इथे बघू शकता ही आपली फिटिंगची बाजू आहे. इथे सुद्धा शिलाई मार्जिंग लागतं ना आपल्याला, ते लक्षात ठेवा. मग इथे फक्त 1 इंच वाढून घ्या, फिटिंगच्या बाजूला 1 इंच. ते कंपल्सरी सर्व साईजमध्येच आपल्याला वाढवावं लागतं. लगेच 1 इंच लिहून ठेवा, आणि असं मार्किंग करून घ्या. इथे शिलाई मार्जिंग लागतं, लक्षात ठेवत जा. त्यासाठी इथे आपण वाढून घेतलं. आता इथं काय करायचं, हे पहा असा पट्टीचा वापर करायचा, आणि ही लाईन ह्या लाईनीला अशी जोडून घ्यायची. आलं लक्षात. ते बरोबर होऊन जातं अंतर. हे पाशा पद्धतीने इथे वाढवून घेतलं एवढं.
एकत्र मोजून घेतलं, हे अंतर इथं वाढवलं, हे पहा एवढं अंतर इथं वाढवलं, आलं लक्षात. आणि ही लाईन फक्त इथं अशी जोडून घेतली, ते बरोबर होऊन जातं. नंतर हे जवळ आलं ना, ही बाजू अलीकडच्या बाजूला येते, ते बरोबर होतं. नाहीतर कमी जास्त होऊ शकते फिटिंग, म्हणूनसाठी आत्ताच वाढवून घ्या. कटिंग करताना पेपर कटिंग करून ठेवायला विसरू नका. आता क्रॉसपट्टी वाढवू नका, कुठली गरज नसते, आहे तेवढीच राहणार. इथे काय आपण हे मार्किंग करणार नाही होत, त्यासाठी क्रॉसपट्टी आहे तेवढीच राहू देत. आता झालं व्यवस्थित, आलं हे लक्षात. हे अशा पद्धतीने मार्किंग केलेलं आहे. आता ह्या बाजूला प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेऊया. हे पहा, हा क्रॉसपट्टीचा प्रिन्सेस कट आहे ना, म्हणूनसाठी हे पहा थोडं 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 मार्किंग करायचं. हे आपला समोरचा मुंडा आहे का, तिथं असं मुंड्यातून जाऊ द्यात. हे पहा अशा पद्धतीने द्या, म्हणजे काय होईल, तुम्हाला मार्किंग करायला सोपं पडेल. असा अर्धगोल आला पाहिजे. हे पहा इथून सुरुवात करायची. टोक आहे का आपलं त्रिकोणचं, हे टोक, हे पहा अशी सुरुवात करा इथून. असा अर्धगोल येऊ द्यात, कटोरीसारखा आकार अर्धगोल येऊ द्यात असा. हे पहा अशा पद्धतीने, काही प्रॉब्लेम नाहीये. दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल, बसायला सुद्धा परफेक्ट बसेल गोलाकारामध्ये, आलं लक्षात. आता पेपर असा फिरवून घेते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे पहा अशा पद्धतीने मी मार्किंग करून दाखवलेलं आहे. ही पद्धत लक्षात ठेवत जा. वाटलं तर काय करा, एक फोटो काढून ठेवा, म्हणजे काय होतं मापे चुकत नाही, म्हणूनसाठी समजून सांगते. हे पहा आपण अशा पद्धतीने मार्किंग केलेलं आहे, बघू शकता इथे. हे पहा अशा पद्धतीने एकदम असं सोपं आहे. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. सर्वात आधी हे पहा, हे जास्तीच आहे ना, ते कट करून टाकते. जास्तीच घ्यायचं नाही, तिथपर्यंतच कट करून टाकला. आता इथून सर्वात आधी क्रॉसपट्टी, हे पहा इथून जसा आकार दिला तसा, हे पहा इथपर्यंतच. हे पहा, हे सर्वात आधी क्रॉसपट्टी बाजूला काढून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने. आता हे झालं व्यवस्थित. आता इथून हे पहा ही बाजू, नंतर इकडची बाजू. आता आपला हा समोरचा मुंडा कट करून घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने, ज्या पद्धतीने आपण इथे आकार दिला त्या पद्धतीने असं कट करून घ्या. हे पहा इकडच्या बाजूला येणार. हे पहा परत ही बाजू इथून ना वरून. मी तुम्हाला गळा सुद्धा मोजून दाखवला, ती पद्धत वापरा, ते लक्षात ठेवायचं आहे. बरोबर येते का ते बघायचं. आपलं इथे परफेक्ट माप गळ्याचं झालेलं असेल का ते बघून घ्यायचं. नसेल झालं तर परत गळा मोजून व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं. पण असं ब्लाऊज ठेवून बघा, मी मगाशी दाखवलं त्या पद्धतीने, ते लक्षात ठेवा. गळा सुद्धा मोजताना कमी जास्त होऊ शकतो, ते लक्षात ठेवायचं आहे. बऱ्याच वेळा मग गळा वरती जातो, आलं लक्षात. मोजायला चुकू नका फक्त. आता इथं काय करायचं, सोपं आहे. पहा इथून हा त्रिकोण इथपर्यंत, इथून हा, आणि ह्याचे मी बरेच शिलाईचे सुद्धा व्हिडिओ टाकलेले, बघू शकता. त्या पद्धतीने तयार करा. हे पहा अशा पद्धतीने हे कट करून झालं. आता इथून ही बाजू इकडच्या बाजूला. आता इथं काय करायचं, एक गोष्ट खूप महत्वाची आहे. हे पहा इथं असं मार्किंग केलं होतं ना आपण, इथे सुद्धा आहे, इथे सुद्धा आहे. हे पहा थोडंसं असं कट देऊन घ्यायचा. ते जोडताना बरोबर आलं पाहिजे, मध्यावरती आलाच पाहिजे, कारण की वरून आपण त्याच्यावरती मार्किंग केलं. खोलगट भाग तयार होण्यासाठी सुद्धा ते मार्किंग खूप महत्वाचं असतं. त्यासाठी ह्याच्यावरती सुद्धा थोडंसं असा हे मार्किंगवरती असं कट देऊन घ्या. इथे हे पहा आता दाखवते. हे पहा अशा पद्धतीने जोडलं जाणार. हे पहा इथून असं, आणि ही बाजू आहे ना, हे पहा अशा पद्धतीने जोडली जाणार. ते बरोबर होऊन जातं. तिथे ना परफेक्ट असा खोलगट भाग आपला तयार होतो. हे पहा परत दाखवते. हे पहा आपण इथे कट करून घेतले, पहा असं त्रिकोण होता आपल्या इथे, आलं लक्षात. हे पहा अशा पद्धतीने जोडलं. हा कटवरती कट येऊ देता. हे पहा असं जोडलं जातं. हे इथे अजिबात कमी जास्त होत नाही, पण झालं तर एका लाईनीमध्ये करून घेते, शक्यतो नाही होत, आलं लक्षात. हे पहा अशा पद्धतीने जोडलं जातं इकडच्या बाजूला. शिलाईचे व्हिडिओ टाकलेले आहेत, बघू शकता बरेच. त्या पद्धतीने तुम्ही हा परफेक्ट शिलाई करून घ्यायचा आहे. फक्त हे अंतर आणि मार्किंग खूप महत्वाचं आहे. हे ते बरोबर त्याच्यावरतीच आलं पाहिजे जोडताना. हे पहा अशा पद्धतीने फक्त ठेवून दाखवत. हे पहा हे असं ह्याच्यावरती जोडताना येऊ द्यात. हे पहा हा कट, हे पहा हा कट, हे पहा ह्याच्यावरती असा आला पाहिजे, आणि हे अशा पद्धतीने इकडच्या बाजूला जोडलं जातं, आलं लक्षात. कापडावरती ते परफेक्ट असं होऊन जातं, ते लक्षात ठेवायचं आहे. आता हे झालं आपलं परफेक्ट, आणि हे सुद्धा झालं एकदम असं परफेक्ट, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे हा मी गळा आहे ना कट करून घेते. हे पहा अशा पद्धतीने गळ्याचं मार्किंग सुद्धा असं व्यवस्थित करून घ्या, ते लक्षात ठेवायचं आहे. हे पहा
कट करून झाला गळा एकदम असा व्यवस्थित. आता इथे आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. नेहमीप्रमाणे अर्धा इंच कमी करून घ्या, मोजून कमी करून घ्या नेहमीप्रमाणे अर्धा इंच. शोल्डर जोडून झाल्याच्या नंतर बाही जोडतो, हे लक्षात ठेवायचं फक्त. हे पाय शोल्डर जोडून झालं ना, बाही जोडतो. बाही कशी ठेवतो, मध्यावरती ठेवतो आणि अशा पद्धतीने जोडून घेतो. आलं लक्षात. मग आता इथं काय करायचं, अर्धा इंच कट करू नका, फक्त मार्किंग असं करून घ्यावं लागतं. आता हे आपण आताच मार्किंग केलं ना, त्याच्यावरती असा बरोबर टेप ठेवायचा इथे बरोबर. हे अशा पद्धतीने वरती सोडून द्यायचं तेवढं, ते बरोबर ते शोल्डर जोडण्यामध्ये लागेल ना. आता असा अर्धगोल आकारामध्ये फक्त टेप असा फिरवून घ्यायचा. हे पहा किती भरते, माझं इथे भरते 11.25 इंच. तुमचं बघा लगेच किती भरते. माझं इथे भरलं 11.25 इंच. असं पकडते किंवा असं लिहून ठेवा इथे आपलं किती भरलं. अर्धगोल मोजून आपलं किती भरलं असं लिहून ठेवायचं इथे. मी बरेच व्हिडिओ सुद्धा सांगत असते तुम्हाला, म्हणजे काय होतं चुकत नाही. आता हा मी पेपर घेतला, घडी करून घेते. हे बाजूने घेते, अशा पद्धतीने पेपर घेतला. माझं किती भरलं होतं, 11.25 इंच. आता सर्वात आधी जेवढं भरलं तेवढं, हे पाही बंद बाजू माझ्या बाजूला आहे. माझं जेवढं भरलं ना तेवढं सर्वात आधी इथे मी मार्किंग करून घेते. एवढं भरलं ना मार्किंग करून घेते. हे पहा इकडून म्हणजे ह्या बाजूला. आता ही झाली ह्या साईजमध्ये आपली परफेक्ट घडी. तुमचं किती भरलं बघा लगेच अर्धगोल मोजून तेवढं इथे तुम्ही मार्किंग करून घ्यायला असं विसरू नका. हे झालं आपलं परफेक्ट घडीचं मार्किंग. बंद बाजूने ह्या बाजूला आपण घडीचं मार्किंग करून घेतलं. आता इथे बघू शकता एक लाईन ओढून घेते. लाईन ओढून झालेली आहे. आता बाही उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. आता तुम्हाला किती ठेवायची आहे. आता इथं मापाचा ब्लाऊज घ्यायचा. हे पहा असं पकडायचं. हे पहा असं पकडलं म्हणजे तुमचा ब्लाऊज बघून तुमच्या लक्षात येईल. आलं लक्षात. हे पहा असं पकडलं. आता इथे माझी बाही उंची तयार आहे. मग मी काय करणार, हे पहा असं पकडलं. अस्तरचा ब्लाऊज आहे लक्षात ठेवा. हे पहा इथं असं पकडलं, जिथपर्यंत तयार आहे तिथपर्यंत असं पकडलं. आता इथे असं ठेवून घेते. हे पहा असं ठेवून घेतलं. सर्वात आधी उंचीचं मार्किंग करून घेते. हे पहा आलं लक्षात. हे पहा असं पकडलं जिथपर्यंत तयार आहे तिथपर्यंत. हे पहा सर्वात आधी उंचीचं मार्किंग करून घेतलं. झालं मार्किंग करून. आता वरच्या बाजूला अस्तरच्या बाही अनुसार 1 इंच वाढून घेते. 1 इंच वाढून घेतलं. आणि जर तुम्हाला साध्या बाही अनुसार कट करायचं असेल तर मग उंची अधिक 1.5 इंच घ्यावं लागेल. मग आणखीन वरच्या बाजूला येणार तुमचं इथे. आलं लक्षात. उंची अधिक 1.5 इंच साध्या बाहीमध्ये घ्यावंच लागतं, लक्षात ठेवायचं आहे नेहमी. आता ह्यामधलं अर्धा इंच बऱ्याच जणींना प्रश्न पडतो, ते 1 इंच कुठं लागतं शिलाई मार्जिन म्हणजे वरच्या बाजूचं. हे पहा उंची किती आहे त्याच्यामध्ये 1 इंच घेतलं. आता ह्यामधलं अर्धा इंच तुमचं कुठे लागेल, बाही जोडण्यामध्ये लागेल. आणि राहिलेलं अर्धा इंच तुमचं इथे अस्तर जोडण्यामध्ये लागेल. आलं लक्षात. अस्तरच्या ब्लाऊज अनुसार सांगते इथे मी तुम्हाला. हे पहा एक लाईन ओढून घेतली. आणि जर साध्या ब्लाऊज अनुसार मग काय करायचं, उंची झाली बरोबर अधिक 1.5 इंच म्हणजे इथं वरच्या बाजूला येईल. आता फक्त मग त्यामधला अर्धा इंच साध्या बाह्यानुसार सुद्धा समजून सांगते. त्यामधला अर्धा इंच तुमचं इथे जाईल आणि राहिलेलं 1 इंच आहे ना तुमचं इथे. अशा पद्धतीने आपल्याला पट्टी सुद्धा घडी करून हातशिलाई सुद्धा द्यावी लागते साध्या ब्लाऊजमध्ये. त्यासाठी समोरच्या बाजूला 1 इंच लागतंच, ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. आता इथे बघा माझी बाही उंची किती भरली, 7 इंच भरली. मग काय करायचं, वरून येणार माप बाहीच्या उंच्यानुसार इथे मी 2.5 इंचावरती करून घेते. इथून आतमध्ये 2 इंच घ्यायचं. ते झालं व्यवस्थित. एकाला एक अशी लाईन जोडून घेते. इथे मी वरून येणार माप बाहीच्या उंच्यानुसार इथे मी 2.5 इंचावरती करून घेतलं, लक्षात ठेवा. इथून आतमध्ये 1 इंच. ते सर्व साईजमध्येच लागतं. हे पहा दाखवते. हे वरून येणारं माप बाहीच्या उंचीनुसार असतं, लक्षात ठेवा. ही आपली बाहीची उंची आणि हे वरून येणारं माप मी आता तुम्हाला समजून सांगितलं. आलं लक्षात. बाहीच्या उंचीनुसार असतं हे ओपन बाजूचं माप, लक्षात ठेवा. आत्ताच आपण इथे मार्किंग करून घेतलं ना, म्हणजे हे माप. आता एक फोटो काढून ठेवायचा आणि वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे. जर तुमच्या बाहीची उंची 2, शक्यतो लहान साईजमध्ये आपण वापरतो, 2 असेल तर ही उंची आणि हे वरून येणारं ओपन बाजूचं माप असतं, म्हणजे हे माप म्हणजे ह्या बाजूचं माप ओपन. लक्षात ठेवा. जर तुमची बाहीची उंची ही तयार 3 व 3.5 असेल तर 1.5 इंच, 4 असेल तर 2 किंवा 2.25, 4.5 असेल तर 2.5 इंच, 5 व 5.5 असेल तर 2.5 इंच, 6 व 6.5 असेल तर 2.5 इंच, 7 असेल तर 2.5 सुद्धा ठेवू शकता किंवा 2.25 इंच सुद्धा ठेवू शकता. आत्ताच आपण टाकलं ना ह्या बाजूला मी 2.5 टाकलं, तुम्ही 2.25 इंच सुद्धा ठेवू शकता. परफेक्ट होतं तरी सुद्धा. 8, 9, 10
3 इंच ठेवायचं. उंची असेल तर 11, 12, 13, 14 असेल तर 3 किंवा 3.25 आणि 15, 16 असेल तर 3.5 ठेवायचं. म्हणजे कोणतं माप ठेवायचं? ओपन बाजूचं, म्हणजे हे माप असणारा लक्षात ठेवायचं नेहमी. वहीमध्ये लिहून ठेवा, फोटो काढून ठेवायचा आणि वहीमध्ये लिहून ठेवायला विसरू नका. म्हणजे काय होतं, मापे चुकत नाहीये, ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. आता इथे बघू शकता दंडगेर सर्वात आधी मार्किंग करून घ्या आणि ब्लाऊज घ्यायचं मापाचं. म्हणजे काय होतं, चुकत नाही मापे. हे पा, ही बंद बाजू, ही बंद बाजू, बंद बाजू बंद बाजूला झाली पाहिजे. हे पा, बंद बाजू, ही बंद बाजू, असं ठेवा. शिलाईची पहिली टीप बघायची कुठे येते. हे पा, इथं येते माझं. हे पा, असं पकडायचं. शिलाईची पहिली टीप, हे पा, असं ठेवायचं. आणि शिलाईची म्हणजे दंडगीरची पहिली टीप, हे पा, मार्किंग करून झालं बरोबर. आता ह्या बाजूला बऱ्याच वेळा जागा नसते, उसवायला सुद्धा जागा नसते. मग त्यावेळेस काय करायचं, हे पा, दंडगेर अधिक 2 इंच घ्यायचं. दंडगेर किती आहे, फिटिंग मार्किंग परफेक्ट, आणि त्याच्यामध्ये 2 इंच घ्या ह्या बाजूला. आलं लक्षात? दंडगेर अधिक 2 इंच झालं परफेक्ट. आता एक लाईन ओढून घ्यायची अशी, जास्तीचं घ्यायचं नाही आपल्याला. आता इथे आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा. इथून सुरुवात करायची इथपर्यंत. सर्वात आधी एकदम असं हलक्या हाताने द्या. हे पा, इथून थोडं 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 मार्किंग करत घ्यायचं अशा पद्धतीने इथपर्यंत. नंतर परत काय करायचं, हे पा, इथून घ्यायचं. थोडक्यात अशा माशासारखा आकार असतो. हे पा, अशा पद्धतीने वरच्या बाजूला कमी कमी करून घ्यायचं. हे पा, उंच आकार पाठीच्या मुंड्याला जातो. म्हणजे हा आकार, हा आकार पाठीच्या मुंड्याला, आणि हा खोलगट आकार असतो थोडासा आपला, हा समोरच्या बाजूला असतो. म्हणजे जोडताना येतो. हे पा, म्हणजे बरोबर आकार आलेला आहे का असं बघता सुद्धा येतं आपल्याला. थोडं थोडं मार्किंग करून घ्यायचं सर्वात आधी सुरुवातीला. नंतर हा आकार वरच्या बाजूला कमी कमी घ्यायचा अशा पद्धतीने करून. आलं लक्षात? हे पा, सुरुवातीला असा द्या म्हणजे नक्की जमेल. आणि सराव करा. हे पा, अशा पद्धतीने देऊन घ्यायचं इकडच्या बाजूला. आलं लक्षात? आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. हे पा, इथून घ्या, जास्तीचं कट करून टाका सर्वात आधी. आणि सर्वात आधी खूप महत्त्वाचं, दोन्ही सुद्धा पकडा आणि कट करून घ्यायचं असतं. आता हे दोन्ही सुद्धा पकडायचं आणि कट करून घ्यायचं. नंतर सेपरेट करावं लागतं. हे पहा, हे मी तुम्हाला अस्तरच्या बाह्यानुसार दाखवला आणि साधी सुद्धा समजून सांगितले. हे पहा, मध्यावरती मार्किंग करून घ्या. हे पहा, घेतलं. आता एक बाजू बाजूला घ्यायची, एक बाजू बाजूला घ्यायची. ही पाठीची बाजू आणि झाली समोरची बाजू. आणि असं कट करून घ्या इथून. हे पहा, इथून हे मार्किंग केलं का त्याच्या पुढून घ्यायचं. हे पहा, इथपर्यंत. हे पहा, झालं परफेक्ट कटिंग. तर दाखवते मी तुम्हाला इथे. हे पहा, अशा पद्धतीने होऊन जाणार. इथे हे जुळवून आलं पाहिजे, जुळवून आलं पाहिजे, ते लक्षात ठेवा. हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा. बरोबर झालं. आता हे मी तुम्हाला इथे ठेवून दाखवते. हे पहा, पाठीची बाजू घेतली. आता ही समोरची बाजू बाजूला ठेवते. मार्किंग केलेलं आहे ना आपण इथे, बाजूला ठेवते. हे पहा, बाजूला ठेवलं. मध्याचं सुद्धा मार्किंग आहे, वाटलं थोडंसं करून दाखवते. मध्य आपला बाहीचा जोडताना येणारा मध्य, आणि शक्यतो बाही जोडताना मध्यापासून जोडून घेत जा. बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत. हे पहा, हा मध्य. हे पहा, आपण इथूनच मोजून घेतलं होतं ना. हे पहा, असं शोल्डर जोडलं जातं ना, नंतर बाही जोडतो ना, म्हणूनसाठी अर्धा इंच कमी करून घ्यावं लागतं. म्हणजे परफेक्ट कटिंग होतं, जोडायला सुद्धा परफेक्ट पुरते त्यानुसार. आता ठेवून दाखवते. हे पहा, समोरची बाजू बाजूला घेतली. ही पाठीची बाजू आहे म्हणून ही पाठीची बाजू घेतली. आलं लक्षात? हे पहा, मध्यावरती ठेवणार, म्हणजे ह्या लाईनीवरती, ह्या लाईनीवरती. आलं लक्षात? हे पहा, इथे ठेवलं. आता फक्त इथे काय करायचं, हे पहा, ज्या पद्धतीने आपण बाही जोडतो. हे पहा, फक्त दाखवते तुम्हाला इथे, म्हणजे तुमचं चुकणार नाही. बघू शकता, परफेक्ट बाही जोडायला पुरणार. अजिबात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही ह्याच्यामध्ये. आलं लक्षात? तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा. आणि अशाच पद्धतीने बाही कटिंग करून ठेवायचं. म्हणजे काय होतं, बाही सुद्धा जोडायला परफेक्ट पुरते, ते लक्षात ठेवत जा. बऱ्याच वेळा काय होतं, बाही जोडायलाच पुरत नाहीये, ते लक्षात ठेवत जा. आणि बाहीचा सुद्धा आकार परफेक्ट ह्या पद्धतीने देऊ शकता. सर्वात आधी थोडं थोडं मार्किंग करून घ्यायचं, नंतर त्याच्यावरून मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे काय होतं, आपला आकार इथे बरोबर आहे का आपल्याला बघता सुद्धा येतं, ते लक्षात ठेवत जा. इथे आपलं परफेक्ट कटिंग करून झालेलं आहे. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद.